आज मी करणार आहे मेथीची बट्टी। चला मग आपण पाहूया। एक फ्रेश मेथी मी निसून घेत आहे। फक्त मेथीचे पानं घेत आहे। तुम्ही पाहू शकता मेथीला फुलं आहे, ते फुलं आपण घेत नाहीये। मेथी पूर्ण निसून झालेली आहे। 2 वाटी गव्हाचे पीठ घेते, ते चांगले चाळून घेते। त्यामध्ये 1 वाटी रवा टाकते। मेथी निसलेली स्वच्छ धुवून त्यात ॲड करते। चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच खायचा सोडा आणि तेल टाकून हे चांगलं मिक्स करून घेते आणि त्यात थोडे पाणी टाकून आपण ते चांगलं मळून घेऊया। पाहू शकता तुम्ही मळून झालेले आहे। त्यात मी तांदळाचे 2 ते 3 चम्मच एवढं पीठ घेते आणि तेही त्यात चांगलं मळून घेते। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे बट्ट्या चांगल्या कुरकुरीत होतात। ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने मी हे लाटून घेणार आहे। त्यावर पुन्हा एकदा तांदळाचे पीठ लावून ते पसरवून आणि दाखवल्याप्रमाणे असा रोल करून घेत आहे। रोल पूर्ण तयार झाल्यानंतर एका साईडने पुन्हा तो दुमडून म्हणजे त्या साईडने पुन्हा परत तो रोल करून घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे तो आपल्याला दाबायचा नाहीये, आल्लाद टॅप करायचा आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी बाकी पूर्ण मेथी बट्टी तयार करून घेत आहे। आता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणीला तेल लावून ठेवते आणि त्यावर तयार बट्ट्या वाफायला ठेवत आहे। साधारण 20 ते 25 मिनटं आपण झाकण ठेवून हे वाफून घेऊया। वाफून झाले आहे। आता आपण सुरीच्या साहाय्याने बट्टी पूर्ण वाफले गेलेली आहे की नाही हे आपण पाहूया। बट्टी पूर्ण तयार झालेली आहे आणि आता आपण ती गार करायला काढूया। गार झाल्यानंतर आपण ती 4 भागात कट करून घेऊया। या पद्धतीने मी बट्ट्या कट करून घेतल्या आहे आणि आता आपण ते तळून घेऊया। तळताना खूप मोठा गॅस करून आपण तळायचे नाही, दम्मावर मंदपणे आपण त्या खरपूस होतील अशा तळून घेऊया। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी खरपूस तळल्या गेलेली आहे। ब्राऊन कलर झालेला आहे आणि मस्त क्रिस्पीही झालेली आहे। ही मेथी बट्टी तुम्ही 3-4 दिवस प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही ही करून घेऊ शकतात। ही बट्टी चहासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतात। पाहू शकता तुम्ही मेथी बट्टी। तर मग तुम्ही एकदा तरी ही मेथी बट्टी तयार करून पहा। खूप छान लागते, मस्त लागते, मुलांना आवडते आणि मेथी 3 ते 4 दिवस टिकते। तर मग करून पहा, खूप छान आहे मेथी बट्टी। धन्यवाद।